नमस्कार, मी नम्रता. पाटील्स रसोई आणि आर्ट्समध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज आपण हॉटेलच्या पद्धतीने भेंडी कशी बनवायची ते पाहूया. तर सगळ्यात आधी आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे. तो एक मोठा कांदा मी मोठा कापून घेतलेला आहे. एक टॅमॅटो पण मोठा कापून घेतलेला आहे. आता हे चांगला भाजून घ्यायचा आहे. खूप लाल होऊन नाही द्यायचा आहे, 50%च भाजायचा आहे. आता याच्यामध्ये टाकायचं आहे लसूण आणि अद्रक. थंड झाल्यानंतर वाटून घ्यायचं आहे. काजू मगज पेस्ट करून घ्यायची आहे. भेंडी पण आपल्याला भाजून घ्यायची. तर पाव किलो मी भेंडी घेतली. ती पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेतली आणि कपड्याने पुसून घ्यायची, म्हणजे भेंडी चिकट होत नाही. आता भेंडी कापताना मध्ये चीर द्यायची. त्याच्यानंतर 2 भाग करून घ्यायचे आणि कोवळी भेंडी वापरायची आहे. आता ही भेंडी आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे. तर भेंडी भाजून झाली. आता तेल गरम करून जिरं, अख्खे मसाले टाकायचे आहे. तर लवंग, दालचिनी, वेलची, काळी मिरी आणि तेजपत्ता, थोडासा हिंग टाकायचा. आता हे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तर आता मसाले भाजून झालेले आहेत आणि जो वाटलेला मसाला आहे तो टाकून घ्यायचा आहे, कांदा टॅमॅटोचा. आता हा मसाला पण आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे. तर हळद पावडर, 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा धना पावडर, 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर वापरायची आहे. मसाला वापरायचा नाही इथे. आणि गरम मसाला पण टाकायचा नाही, कारण आपण आधीच अख्खे मसाले टाकलेले आहेत. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनटं लागतात मसाला परतायला. लो फ्लेमवरच मसाला परतून घ्यायचा आहे, जळून द्यायचा नाही आहे. आता मसाला छान परतून झालेला आहे. कलर पण खूप छान आलेला आहे. काजू मगज पेस्ट टाकायचे आहे. काजू आणि मगज मी गरम पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवले. ते मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेले आहेत. आता हा मसाला पण आपल्याला छान परत एकदा परतून घ्यायचा आहे. आता पाणी टाकायचं आहे 1 ग्लासभर याच्यामध्ये. छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. जी भेंडी भाजलेली त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे मसाल्यामध्ये. आता याच्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार 1 चमचा साखर. हॉटेलच्या पद्धतीने आपण भेंडी बनवतोय तर साखर टाकायचीच आहे, तरच टेस्ट येणार भेंडीला. कसुरी मेथी टाकायची अर्धा चमचा. आता मस्त मिक्स करायचं आहे आणि आपल्याला लो फ्लेमवर 10 मिनटं ही भाजी शिजून द्यायची आहे. हॉटेलच्या पद्धतीने भाज्या खायच्या असेल तर आपल्याला घरच्या घरी भाज्या खूप छान बनवता येतात. मी दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही भाजी बनवली ना तर तुम्ही म्हणणारच नाही की भाजी आपण घरी बनवली आहे ती. आपली भाजी तयार झाली आहे. शेवटी याच्यामध्ये टाकायचं आहे फ्रेश क्रीम किंवा आपली घरातली साय टाकायची आणि मस्त आपली हॉटेल स्टाईल भाजी तयार.